नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे गुरुपिंपरी या गावामध्ये. तर हरभरा पीक ह्या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, प्रगतशील शेतकरी. तर आपण यांची मुलाखत घेणार आहोत. तर प्रथमतः त्यांच्याकडून त्यांचं नाव विचारून घेऊ. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, तुमचं नाव? कैलास आप्पासाहेब कोल्हे, राहणार गुरुपिंपरी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. हां. तर तुम्ही ह्या हरभऱ्याची पेरणी किती तारखेला केलेली होती? 9 नोव्हेंबर. 9 नोव्हेंबरला यांनी पेरणी केलेली 2024. तर ह्या पिकाची संपूर्ण माहिती ते आपल्याला देणार आहेत. तर याची फवारणी आता एक 2-3 दिवसापूर्वी केली. एकच फवारणी झाली आणि एक पाणी झालं. हां. तर डिसेंबर महिन्यात 12 तारखेला त्यांनी फवारणी करून घेतलेली. तर हरभरा बघू शकता एकदम भारी. 3 फुटाचं अंतर करायचं होतं आपण. हे जवळपास 20-21 इंचावर आपण हरभरा केलाय. आपल्याला 3 फुटाचा गॅप ठेवायचा होता. दुसरंच वर्ष हरभऱ्याचं. हरभरा हे नगदी पीक आहे हे समजलं मागच्या वर्षी पेरल्यानंतर, म्हणून ऊसाला बगल देता मी हरभरा पेरलं. आता आज माझ्याकडे पाणी मुबलक आहे, पण मी पाणी न असताना सुद्धा एक टिप ऊसाचा लावला. एकरी 1 लाख रुपये हरभऱ्यातून होऊ शकते. सीमालाचा यावर्षी आता मी हा 2 फुटावर करायच्या हिशोबाने मला 21 इंचावर मी केलंय. आता पुढच्या वर्षी 3 फुटावर माझं करण्याची ही आहे, कारण 2 फुटावर सुद्धा ही हरभरा अंतर मिळालेलं आहे. अजून आताशी 5% फुलधारणा झाली. 6 महिन्याचं हरभरा झालं. अजून तर तुम्ही पुढे येणार गेला तर आपण त्याच्या फळ फांद्या सुद्धा मोजू. हां. तर मित्रांनो, यांचं म्हणणं आहे की एक हरभऱ्यापासून समजा जे झाड आहे त्यांचा फुटवा तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. एका झाडाचं बूड बघून घ्या. फक्त एक झाड आहे, एका झाडाला फुटवा किती झालेला आहे तर ते आपल्याला प्रत्यक्ष मोजून दाखवत आहे. गव्हाणे साहेब, तुम्ही इथं बसा. तुम्ही अर्ध झाड मोजा, मी अर्ध झाड मोजा. याच्या ह्या फळफांद्या सुद्धा मोजायचे. हे दिसतात ना फळफांदी आलेली, बरं का. ही फळफांदी, ही फांदी आणि तिला ह्या फळफांद्या द्या उपशाखा. तर तुम्ही तुमचे जेवढ्या फांद्या तुमची एक मागं टाका. मोठ्याने आवाज द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही एक झाड मोठी. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि हे वरच्या सोडून दिले. वरचे सोडून याला पुन्हा हे ज्या फळफांद्या जितक्या वाढल्या तेवढ्या फळफांद्या मोजा ना तुम्ही. हे मेन शाखेला समजा किती फळफांद्या फुटू शकतात हे आपल्याला दाखवायचं. आपल्याला फुटवा किती पाहिजे याची खुडणी नाही केली काय नाही, पण बिगर खुडणीची फुटवा किती होऊ शकतो हे आपल्याला शेतकऱ्याला दाखवायचं आहे. त्याच्यासाठी आपण हा प्रयोग करतोय. त्याचं अंतर त्याचं कशामुळे ठेवायचं, काय ठेवायचं, त्याचे कारण फक्त हाच आहे. आपण नुसतं पेरान शेतात जा हे महत्वाचं नाही. आपल्याला जेवढी फळफांदी वाढली तेवढी उत्पन्न वाढलं. म्हणजे तुम्ही तर हे चौथा भाग, फक्त झाडाच्या चौथ्या भागाला 30 फांद्या फुटलेले. तर सगळ्या झाडाच्या फांद्या मोजल्या तर 120 जरी सोडून दिलं तर 100 डेफिनेटली आहे. हा, तर 100 फांद्याला तर एका फांद्याला 10 तर घाटे येते ना. मग 100 फांदे गुणिले 10 जर म्हटलं तर आपले 600 घाटे व्हायला लागले. मग 600 घाट्याचं तुम्ही वजन येणाऱ्या काळामध्ये तुम्ही वजन करू शकता. किती ॲव्हरेज येतो. आतापर्यंत तुमच्या झाडाला किती घाटे येते. माझं म्हणणं एका झाडाला 1000 घाटे 1500 घाटे सुद्धा येऊ शकतो. तेवढा स्पेस तुम्हाला ठेवावा लागतो. आता याला स्पेस कमी असून ठीक आहे आपण 600चे, नाही तर याला जर मोठा स्पेस असता तर याला 1000च्या पलीकडे झाडे आले असते, घाटे आले असते. तर ही व्हरायटीचं एक खासियत वाटलं की याला फुटव्या करायची गरज नाही. म्हणजे हिचा फुटव्याचं औषध बी मारायचं काम नाही आणि कुठलं काय नाही. मग मेक्टेन आणि 1 बुरशीनाशकची फवारणी केली. आता 5% फुलधारणा झालेली कळी आता थोडीशी दिसते तुम्हाला. तर मित्रांनो, यांचं एकंदर मत आहे की जे काही आपले जुनं आपले जे शेतकरी होते तर ते शेतकरी
हरभरा ज्यावेळेस ह्या फुलधारणेमध्ये येते त्यावेळेस शेंडा खुडणी किंवा हरभरा खुडणी हे करून घेत होते. कशामुळं की जास्त फाट्या फुटाव आणि जास्त उत्पन्न वाढव त्याच्यासाठी. पण यांच्याकडं असे एक वाण आहे की तुम्हाला हरभऱ्याचे शेंडे खुडायची गरज नाही. यांच्याकडे जास्त शेती असल्यामुळे यांचा हा प्रयोग आहे. तर समोर त्यांच्याकडून विचारून घेऊ. तर मित्रांनो, त्यांच्याकडून आपण विचारून घेऊ ह्या हरभऱ्यातील अंतर हे किती इंचावर केलेलं आहे. हरभऱ्याचं अंतर 21 इंच आहे. 21 इंच आपल्याला 3 फुटा 2 फुटावर करायचं होतं. तेवढी साव झाली नाही असल्यामुळं आपण 21-20 इंच भरेल. हां, तर खताचं काय नियोजन केलेलं आतापर्यंत? खत याला 8-21-21 पेरलं आपण आणि त्यासोबत सल्फर पी घेतलं. असं आहे का? 10 किलो एक वेळेस खत टाकलेलं आहे, हा. एक फवारणी, एक खत आणि पेरणी. आता सध्या फुलधारणा भरपूर झालेली तुम्ही बघू शकता आणि झाडाची आता क्वालिटी फुलधारणा याच्यामध्ये आहे द्या. एक नंबर आहे. बघा आता जे काही अंतर असतं हे अंतर पूर्णपणे असं मिळालेलं आहे, बघून घेऊ शकता तुम्ही. तर ह्या हरभऱ्याचं आंतरपीक म्हणजे अंतर हे 3 फुटावर ठेवणं गरजेचं आहे. तर हे 20 ते 21 इंचावर पेरणी झालेली तरीही झाडाला 100 ते 120 असे फुटवे फुटलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आपण ज्या ठिकाणी पातळ आहे त्या ठिकाणीच ही शूटिंग काढलेली. तर दाट ठिकाणी बघू शकता. हे बघा एकदम असे फुटवे भरपूर फुटलेले आहेत. याचं बोर्ड जे आहे ना तुमचं त्याच्यासारखं होईल. त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळेस ह्या झाडाला घाटे येते त्यावेळेस अंगठ्या टाईपमध्ये एका झाडाचं बुड होऊ शकतं. कारण अजून याला दूर जायचं ना, त्याच्यामुळे साहजिक आहे की याचं तुम्हाला 1-6 महिना झाला. तुम्हाला हे जो गॅप आहे दिसणारच नाही कुठं पेरलेलं आहे. हे फक्त आपल्याला पाहिल्यावरच कळेल की पेरलेलं कुठं आहे. कारण अजून आपल्याला 6 महिना झाला. अजून आपल्याला जायचं जवळपास अडीच महिने जायचे. 2.5 महिन्याची त्याचा माहोल काय राहणार व्हायचं त्याला. आणि 3 फवारण्या होणार आहे याच्यामध्ये. तर ज्यावेळेस कुठं आहे का विचार मर दाखव. ह्या ठिकाणी कुठेही आपल्याला मर दिसत नाही. तर आता ज्या शेतकऱ्याने हरभरा पेरलेले त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आम्ही बरेच ठिकाणी जाऊन आलेलो आहेत. पण त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी अशी मर झालेली. पण ह्या हरभऱ्यामध्ये थोडी कोणत्याही ठिकाणी अशी मर दिसत नाही. तुम्ही बघू शकता. जे आहे पाण्याने झाली. एकदम भारी व्हरायटी. तर त्यांचं म्हणणं आहे आपल्याला ज्यावेळेस उत्पन्न हे 100% मनोभावे मिळेल त्यावेळेस ह्या व्हरायटीचं नाव आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष सांगू शकतो. लांबणार ना म्हणजे पॅक होणार नाही. चटकायच नाही. आता 5-6 दिवसापूर्वीच पाणी दिलं ना आपण याला. 8 दिवस झाले जास्त 8 दिवस बी नाही झाले तर तुम्हाला मग उघडं रान होतं. माझ्याकडे फोटो 8 दिवस पाणी 15 दिवसांनी तरी आपण टिल्ट मारलं याच्यावर काहून की वाढ होऊ नये म्हणून म्हणजे डबल. आता मला वाटतं याच्यावर चमत्कार घ्यावा असं वाटायला. तर ते वाढ रोखण्यासाठी चमत्कार एक वेळेस फवारणी करणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला हे पूर्ण प्लॉट आहे, 8 एकर प्लॉट आहे, पूर्ण हरभरा आहे. तर मित्रांनो तुम्हाला त्यांनी 125 क्विंटल हरभऱ्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर मित्रांनो ज्यावेळेस त्यांना ह्या हरभऱ्याचा पूर्ण रिझल्ट येईल त्यावेळेस ते आपल्याला ह्या हरभऱ्याच्या वाहनाची जात सांगणार आहे. तर मित्रांनो आपण याच्या पुढील व्हिडिओमध्ये ह्या हरभऱ्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.